शाही पनीर मसाला आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खूप काही सिक्रेट टिप्स ज्या इतर कोणीही तुम्हाला सांगणार नाही किंवा धाबा किंवा हॉटेल स्टाईल आहे, पण त्या सिक्रेट ज्या टिप्स आहेत तर त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी इथे एक साईडला कढई गरम करत ठेवायची, त्यामध्ये घालायचं तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई आणि जिरं घालायचं. राई छान तडतडू द्यायची म्हणजेच उडू द्यायची, म्हणजे कडवट त्याला चव येत नाही. त्यानंतर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, सिमला मिरची घेतली आणि सिमला मिरची आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घेतलं. 1 ते 1.5 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ. मीठ घातलं आणि 2 मिनिटं साईडला झाकण ठेवलं. इथे मी काजू घेतलेले आहेत. काजू काय ते मी जास्त 2-3 तास भिजवलेले नाहीयेत. फक्त गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळून घेतले. त्यानंतर इथे पनीरही घेतलेलं आहे. पाव किलो पनीर घेतलं आणि इथे शाही पनीर मसाल्याचा वापर करणार आहे. त्यानंतर इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं सिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित असं परतून घेतलं. त्यानंतर इथे लाल तिखट, गरम मसाला, शाही पनीर मसाला घातला आणि थोडीशी धना पावडर आणि हळद घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर परत एकदा 2 मिनिटं छान झाकण बंद करून ठेवलं आणि व्यवस्थित असं आपण जे काजू घेतलेले होते, काजू आणि कांद्याचं वाटण इथे घातलेलं आहे. फक्त काजू 4-5 काजू आणि 2 कांदे घेतले, त्याचं वाटण केलं. कारण काजू हे महाग असल्यामुळे जास्त यूज करताना आपण बरेच वेळा विचार करतो. त्यापेक्षा त्याच्यामध्ये 2 कांदे मिक्स केले, तर ग्रेव्ही ही मलाईसारखी छान दाटसर बनते. तर ती घातली आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. इथेही आपल्याला छान असं 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर या रेसिपीसाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि ही रेसिपी जी आहे तर ती खूप सुंदर बनते. शिवाय खाणाऱ्यालाही खातच राहावं असं वाटतं. त्यानंतर इथे आपण भिजवलेले काजू आणि पाव किलो इथे पनीर घेतलेलं आहे. त्याचे क्यूब कट केले आणि ते पनीर आणि काजू घालून घेतलं. याला पनीरला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे जास्त ठेवायची गरज नाही. 2 मिनिटं झाकण बंद केलं. त्यानंतर मिक्सरचं भांडं होतं, तर ते धुवून त्याचं पाणी घातलं आणि थोडीशी साखर घातली. साखर ही ऑप्शनल आहे. साखर तुम्हाला आवडत असेल तरच ॲड करा, नाहीतर घालायची गरज नाही. पण घातलीच तर त्याला गोडसरपणा, छान टेस्ट येते. चपाती किंवा पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, तर खूप छान लागते. नक्की शेअर